खरं तर पाहिलं तर ज्याने वारकरी संप्रदायावर नाथ संप्रदायाची जी पहिली बाजू आहे ही वारकरी संप्रदाय आणि ह्या वारकरी संप्रदायामधील ज्या साधू संतांनी त्यांनी नावं घेतलेले ज्या साधू संतांचे जे गुरुवर्य आहेत, खरं तर साधू संत हा शब्द काही असा कसा उठला आणि घेतला जात नाही, याच्यासाठी त्याग करावा लागतो. लवंडे कुठलाही वारकरी नाही आणि वारकरी संप्रदायातील ज्या साधू संतांना त्यांनी बदनाम करण्याचा घुसखोर शब्द वापरला त्याबद्दल मी नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदायाबद्दल मी त्यांना निषेध करतो त्यांचा. वारकरी संप्रदायाचे जेवढे साधू संत आहे, जर लवांडे परत काही बोलला तर त्याला आता फक्त आमचे गुरुबंधू धर्मरक्षक संग्राम बापू भंडारे यांनी फक्त शाईश फेकली. त्या गोष्टीला आम्ही वारकरी संप्रदायातर्फे व नाथ संप्रदायातर्फे आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आता जर परत कोणाला नाव घेऊन जर बोलले तर त्यांना शाई फेक नाही होणार, डायरेक्ट त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ. हे वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही, याला कोणाचाही अधिकार नाही कोणाला बी नावं ठेवण्याचा. तुम्ही काय किती काशी करता, काय करता, राजकारण कसं करता हे आम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, परत जर नाव ठेवलं तर आम्ही कुणाचंही ऐकणार नाही. इव्हन शासनालासुद्धा याचा विरोध करू 100%. मंत्रालयासुद्धा मोर्चा न्यायची वेळ आली तर न्यायची गरज पडली तर आम्ही स्वतः उतरू. हजारो लाखो भाविक तिथं येतील आणि जर लवंडेला 12 तासाच्या आत जर नाही अटक झाली तर आम्ही मोर्चा काढून त्याचा निषेध करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदेश. शब्दफेक करण्याचा प्रयत्न करतो. अगदी विखारी असणारी टीका खऱ्या अर्थाने तो व्यक्ती करतोय. आत्ताच काल परवा आमच्या बापूंनी सुद्धा एक त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारकरी संप्रदायामध्ये 2 प्रकारचे वर्ग आहेत, एक जहालही आहे आणि एक मवाळही आहे. काही लोकांनी मायेने जवळ घ्यायचं असतं, काही लोकांनी जहालपणे सुद्धा त्याची प्रतिक्रिया व्यक्त करायची असते. प्रत्येक वेळेस शब्दांनीच कधी काही माणसांना समजत नाही, म्हणून लातो की भूत बातो से नाही मानते अशा पद्धतीचे काही लोक असतात. मग त्याला कधी चपलाने कधी सडकावे लागतात अशी माणसं. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाची एक भूमिका आहे. सर्वाभूती एक वासुदेव पाहण्याची सर्वांची वृत्ती आहे. परंतु कधी एखादा व्यक्ती जर अंगावर येत असेल तर त्याला त्याच्या भाषेमध्ये कधी उत्तर द्यावी लागतात. म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच वारकरी मंडळी मारामारीच्या भूमिकेत नाही तर संविधानिक पद्धतीच्या भूमिकेतून खऱ्या अर्थाने या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. महाराजांनी मगाशी सांगितलं, जर हे लवकरात लवकर या व्यक्तीला अटक केली नाही तर त्या ठिकाणी आम्ही अजून तीव्र भूमिका म्हणजेच मंत्रालयापर्यंत जाण्याची जरी भूमिका असेल तरीसुद्धा आम्ही वारकरी मंडळी त्या ठिकाणी घेऊयात. कारण की कोणत्याही साधू संतांचा अपमान जर होत असेल आणि आपण जर तो अपमान शांतपणे ऐकत असू, पण त्यामुळे आपण संतांची लेकरं, संतांची अपत्य म्हणून घेण्याचं काही आपल्याला एक अधिकार नाही. म्हणून आपल्या गुरुवाऱ्यांच्या विषयी, आमच्या संतांच्या विषयी, आमच्या वारकरी परंपरेच्या विषयी जर कोणी आवाज उठत असेल तर त्याच्याविषयी निषेध आम्ही व्यक्तच केला पाहिजे आणि तो व्यक्त करण्यासाठी आज आलेलो आहोत. रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.